नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण अगदी झटकीपट होणारी बटाट्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे कुकरमध्ये 6 ते 7 बटाटे मी उकडून घेणार आहे। तुम्ही पातेल्यामध्येही उकडून घेऊ शकता, पण कुकरमध्ये घेतलं की लगेच पटकन होतात। 1-2 शिट्ट्यांमध्ये छान असे बटाटे आपले उकडले जातात। तुम्ही तुमच्या गरजेनुसार बटाटे कमी जास्त घालू शकता। अगदी झटकीपट आणि खूप छान ही बटाट्याची भाजी तयार होते। तर इथे बघा मस्त असे बटाटे मी उकडून घेते। ही जी बटाट्याची भाजी आहे ना ती सगळ्यांना आवडते आणि बनवायला तर खूप एकदम साधी सोपी आहे। तर इथे बटाटे मी उकडून घेणार आहे। आता बटाटे उकडून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून त्याची साल काढून घेतलेली आहे। आता की नाही आता बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे। हे खूप जास्त बारीक बटाटे कट करायचे नाहीयेत, आपल्याला थोडेसे मोठेच कट करायचे आहेत। बघा अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे मस्त असे बटाटे कट करून घेतलेले आहेत। आता की नाही गॅसवरती कढई ठेवली आहे। अंदाजे 3 चमचे तेल घालायचे आहे आपल्याला। आता 2 ते 3 चमचे तुम्ही कमी जास्त घालू शकता। तेल छान गरम झालं की आपल्याला की नाही मोहरी घालायची फोडणीला। मोहरी छान तडतडली की त्यानंतर जिरे घालायचे। ही भाजी ना माझ्या लहानपणीची सर्वात फेवरेट भाजी होती। आमची कुठं शाळेतली सहल चालली किंवा कोणी नवीन येणार असेल घरामध्ये पाहुणे, तर बटाट्याची भाजी आणि पुरी हमखास बेत असायचं आमच्या घरी। तर बघा इथे छान असं जिरे मोहरी घातली फोडणीला मी। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। बारीक चिरून हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण घालायची आहे। इथं हिरवी मिरची तुम्ही बारीक कुटूनही घालू शकता। आता की नाही इथं लसूण घेतलाय, बारीक चिरून लसूण घेतलेला आहे मी, तोही घालायचा आहे। लसूण तुम्ही बारीक ठेचूनही घेऊ शकता। आता की नाही इथं कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा जास्त घेतलेला आहे मी, मीडियम साईजचे 5 कांदे घेतलेले आहेत मी। या भाजीमध्ये की नाही थोडासा कांदा जास्त घातला ना भाजीला चव आणखी छान येते। ही की नाही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि पटकन होते। मुलांच्या टिफिनला म्हणा किंवा तुम्ही ऑफिसला टिफिन देत असाल मिस्टरांना तुमच्या, तर पटकन होणारी ही भाजी आहे। बघा इथं छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त कांदा भाजायचा नाहीये, थोडासा गुलाबी रंगापर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। चिमूटभर मीठ घालते जेणेकरून कांदा लगेच भाजला जाईल आपला। कांदा थोडा अर्धवट कच्चा ठेवायचा आहे। बघा अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे। आता की नाही यामध्ये की नाही मी हळद घालते, धना पावडर गरजेनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता। त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला। कमीत कमी मसाल्यामध्ये खूप छान भाजी तयार होते। आता जे आपण चिरून घेतलेले बटाटे आहेत ना ते घालून घ्यायचे आहेत आणि छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही भाजी आवडते। तर एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा। कांदा थोडासा जास्त घालायचा, हिंग घालायचं थोडंसं, म्हणजे भाजीला चव खूप छान येते। मग आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। छान अशी भाजी मिक्स करून घेऊयात। आता थोडीशी कोथिंबीर चिरून घेते मी। कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। मस्त अशी भाजी होते, खूप छान लागते। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। 2 ते 3 मिनिटं भाजी छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला। बटाटा आपण उकडून घेतल्यामुळे खूप जास्त भाजी शिजवायची गरज नाहीये। मस्त अशी आपली पिवळ्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। नक्की बनवून बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।